Good morning. Today we are going to conduct our first lecture of today, state board. Okay. आजपासून आपलं फिजिक्स स्टार्ट होणार आहे खरं असं समजा. आणि फर्स्ट फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. एकदम बेसिक चॅप्टर आहे. मे बी 9th and 10मध्ये तुम्हाला युनिट काय ते माहीत असेल. मेजरमेंट मोजमाप करणे. एव्हरीथिंग इन दिस इन आवर लाईफ, आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट आपण काहीही करताना आपण मेजरमेंट यूज करत असतो. तुम्ही घरातला किराणा घ्यायला जा, यू हॅव टू नॉलेज अबाउट मेजरमेंट. तुमच्याकडे नॉलेज असायलाच हो मेजरमेंटचे. नंतर आपण दुकानावर जाऊन तसं म्हणणार नाही की दादा मला एक शुगर दे. कधी असं म्हणणार की दादा मला शुगर द्या, नाही. कारण त्याच्या लगेच नेक्स्ट क्वेश्चन का असेल, हाऊ मच, किती. आणि ह्या क्वेश्चनमध्ये आहे मेजरमेंट. लगेच तुम्ही म्हणणार त्याला दादा मला 1 kg शुगर द्या इफ यू वॉन्टेड. कोणी दुसरं असेल त्याला जास्त हवं असेल त्याला म्हणणार आपण, तो म्हणेल 2 kg शुगर द्या, 3 kg शुगर द्या. एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स आर मेजरेबल. काय हा मार्कर आहे. मार्करची काय असेल काहीतरी डायमेन्शन, म्हणजे मार्करची काहीतरी हाईट आहे, इथं लेंथ आहे. असं असेल लेंथ, अशी हाईट म्हणून आपण मार्करची काहीतरी लेंथ असेल. लेंथ मेजर करण्यासाठी आपण या मार्करची लेंथ मेजर करण्यासाठी काय यूज करणार, स्केल यूज करणार. ती काहीतरी सेंटीमीटरमध्ये येईल. नियर अबाउट 14 to 16 सेंटीमीटर असेल काहीतरी. सेंटीमीटर, kg. व्हॉट इज दॅट? ॲक्च्युली ऑल ऑफ दिस आर युनिट. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही एखादी क्वांटिटी, कोणतीही क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेस मेजर करतात की त्याची अमाऊंट किती, त्याची लेंथ किती, अमाऊंट मीन्स शुगर असेल तर त्याची अमाऊंट किती, लाईट असेल तर तुम्ही त्याची स्पीड किती, आपलं ज्यावेळेस बाईक चालवता त्यावेळेस त्याची स्पीड किती, हे फिजिकल क्वांटिटी आहे सर्व. आणि ज्यावेळेस त्या मेजर करतात त्यावेळेस तुम्हाला काहीतरी रेफरन्स फ्रेम लागतो, काहीतरी रेफरन्स लेवल लागते. आणि त्याच रेफरन्स लेवलला म्हणतात युनिट. kg इज अ रेफरन्स लेवल. 1 किलो शुगर अगर एवढी येत असेल तर 2 किलो किती येईल, 1 kg एवढी शुगर असेल सपोज, 2 kg किती येईल, याच्याबरोबर एक्झॅक्ट डबल. रेफरन्स काय, 1 kg. तुम्हाला जेवढे जास्त पाहिजे, तुम्हाला खूप जास्त असेल तुम्ही 5 kg घेणार. म्हणजे एवढे 1 kg असेल तर तुम्ही असे पार्ट बंच घेणार, पार्ट बंच किंवा पार्ट 5 पार्ट घेणार तुम्ही. त्यावेळेस ते का असेल 5 kg. ओके. सो इथं kg काय युनिट आहे. युनिटची डेफिनेशन विचार केला तुम्ही, युनिटची जे डेफिनेशन विचार केली तर ती काय ते स्टँडर्ड विच यूज टू मेजर अ फिजिकल क्वांटिटी. एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जी स्टँडर्ड लेव्हल यूज केली त्या स्टँडर्ड लेव्हलला म्हणतात युनिट. त्या अगोदर फिजिकल क्वांटिटी जी नोट्समध्ये डेफिनेशन दिलेलं नाही, आपल्याला ती डेफिनेशन नाही. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी, डायरेक्ट क्लासिफिकेशन दिलं आहे तुम्हाला. फिजिकल क्वांटिटी मीन्स ऑल ऑफ दोज क्वांटिटीज विच आर, ज्यांना आपण फील करू शकतो. मेजरेबल म्हणण्यापेक्षा त्यांना आपण फील करू शकतो. जस्ट लाईक लेंथ आहे, फील करू शकता ना तुम्ही, कळतं आहे आपल्याला ती. मास आहे, तुम्ही एखादी हे डस्टर आहे, या डस्टरचं काहीतरी वेट आहे, ह्या डस्टरच्या जागेवर मी दुसरी गोष्ट घेतली, याला मी म्हणे लाईट आहे, हे हेवी आहे थोडंसं, म्हणजे मी याचे वेट फील करू शकतो. म्हणजे वेट काय आलं, फिजिकल क्वांटिटी आलं. वेट काय आहे, फिजिकल क्वांटिटी. आपण ज्यावेळेस बाईकवर बसलेलो असतो, खास करून बॅक साईडला, आणि कोणतरी दुसरा ड्राईव्ह करत असतो, त्यावेळेस आपण त्याला परत म्हणतो की यार स्पीड कमी कर. ज्यावेळेस आपण बाईक चालवतो आपल्याला कळत नाही एवढं, कारण आपण तर फॉर्ममध्ये असतो. पण ज्यावेळेस बॅक साईडला असतो त्यावेळेस आपल्याला फील होतं. तुम्ही डोळे पण बंद करून बाईकच्या बॅक साईडला बसताना तुम्ही इवन तुम्ही डोळे बंद करून घ्या तरी तुम्हाला स्पीड फील करतो, हा फास्ट चालवतो आहे का हळू चालवतो. म्हणजे स्पीड काय, फिजिकल क्वांटिटी. ऑल ऑफ दोज क्वांटिटीज विच आर, त्यांना आपण फील करू शकतो, त्या सर्व काय फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी एक स्टँडर्ड लेवल यूज केले जाते, ते म्हणजे काय, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट सिस्टम ऑफ युनिट. आता सिस्टम ऑफ युनिट्सची गरज काय आणि सिस्टम ऑफ युनिट म्हणजे काय. तर सिस्टम ऑफ युनिट ॲक्च्युली हे डस्टर आहे किंवा हा मार्कर आहे,
मार्करची लेंथ ही किती बोललो मी, नियर अबाउट 14 सेंटीमीटर. ओके, मार्करची लेंथ 14 सेंटीमीटर. अँड आपला जे हे असेल काय म्हणतात ते, एखादा टॉवर असेल त्याची लेंथ, जसं मोबाईल टॉवर असतात आपले, त्यांची लेंथचा विचार केला तुम्ही तर ते काहीतरी फूट कधी ऐकलं आहे का? फूट इज ऑल्सो द युनिट ऑफ लेंथ. सेंटीमीटर, फूट. काय गरज पडली, मी टॉवरची लेंथ पण सेंटीमीटरमध्ये मेजर करू शकतो, पण ती किती मोठी येईल, किती सेंटीमीटर तुम्ही कसं काय मेजर करणार. म्हणून काय की ज्यावेळेस तुम्हाला एक प्रत्येक वेळेस तुम्ही मेजर करताना एक स्मॉल क्वांटिटी, ऑलवेज स्मॉल क्वांटिटीज मेजर नाही करणार आहे, तुम्ही बिग क्वांटिटी पण मेजर करणे. मग स्मॉल क्वांटिटीचे जे युनिट असेल त्यालाही सेम, म्हणजे तुम्ही एक रोड आहे सपोज, शहादा टू धुळे, नियर अबाउट याचे जे डिस्टन्स घेतलं तुम्ही तर ते 80 किलोमीटर आहे. ओके, आणि मार्करची लेंथ 40 सेंटीमीटर. ज्यावेळेस मला ही पण लेंथच आहे, ही बी लेंथच आहे, हे पण इथं पण मी डिस्टन्स मेजर करतो, इथं पण डिस्टन्स, हे पण एक डिस्टन्स एक प्रकारे एंड अँड फायनल अँड फर्स्ट पॉईंटमधलं, सॉरी फायनल अँड इनिशियल पॉईंट, इनिशियल अँड फायनल पॉईंटमधलं डिस्टन्स हे पण, याची लेंथ म्हणजे. ओके, आणि हे पण लेंथ, याची लेंथ मी सेंटीमीटरमध्ये मेजर करतो आहे, याची लेंथ मी सेंटीमीटरमध्ये मेजर करतो आहे, याची किलोमीटरमध्ये. कारण का, अगर मी इथून धुळ्याचे डिस्टन्स सेंटीमीटरमध्ये मेजर करेल तर मला किती, हा जो नंबर आहे 80, याच्या जागेवर किती बिग नंबर येईल. म्हणून सिस्टम ऑफ युनिट काढला गेलं. सिस्टम ऑफ युनिटमध्ये काय होतं की स्मॉल युनिटसाठी वेगळी सिस्टम आहे, स्मॉल मेजरमेंटसाठी वेगळी सिस्टम असेल, बिग मेजरमेंट करायचं असेल तर वेगळी सिस्टम असेल, मिडल साईज मेजरमेंट करायचं असेल तर वेगळी सिस्टम असेल. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे CGS सिस्टम. आता CGS सिस्टममध्ये यांनी काय केलं आहे नेमकं, बेसिक क्वांटिटी जे आहे ना त्या मिळून एक सिस्टम बनवलं आहे. जस्ट लाईक CGSमध्ये लेंथ इन्क्लूड केली, म्हणजे लेंथचे युनिट येईल ते पण स्मॉल युनिट, कारण CGS ही स्मॉल सिस्टम आहे. मास आहे अँड टाईम आहे. हे तिघं बेसिक आहेत, ह्या तिघं बेसिक क्वांटिटी, हे पुरं फंडामेंटलमध्ये कळतील तुम्हाला. हे पण या तिघं बेसिक क्वांटिटी आहेत, या तिघांच्या युनिटने सिस्टम तयार केलेत. ज्यावेळेस तुम्ही स्मॉल मेजर करत असाल, मी स्मॉल लेंथ, स्मॉल मास अँड टाईम, त्यावेळेस वी हॅव टू यूज दिस CGS. आता CGSचा फुल फॉर्म काय आहे, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. सेंटीमीटर फॉर लेंथ मेजरमेंट, ग्रॅम फॉर मासचं मेजरमेंट म्हणजे वेट मेजर करताना, सेकंड फॉर टाइम मेजरमेंट. नेक्स्ट वन इज MKS, थोडीशी बिग. ज्यावेळेस तुम्हाला बिग म्हणजे लार्ज मेजरमेंट करायचे असेल, मग त्या लेंथच्या सो मासच्या किंवा टाईमच्या, त्याच्यासाठीची सिस्टम आहे ती MKS. याच्यामध्ये येतं फर्स्ट मीटर, किलोग्रॅम, and last one is a second. Next FPS. F म्हणजे फूट, P म्हणजे पाऊंड अँड सेकंड, अँड लास्ट वन SI, ते थोड्यानंतर सांगतो. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड स्मॉल. तुम्ही याची लेंथ मेजर करणार तर किलोमीटरमध्ये मेजर नाही करणार, एवढी लार्ज नाही आहे. ओके, हे सेंटीमीटरमध्ये मेजर करणार. सेंटीमीटर ग्रॅम. आपण जर गोल्ड घ्यायला गेलो तर आपण असं नाही म्हणणार सोनारला की 1 किलो गोल्ड असं, 1 kg गोल्ड असं. आता की काही लोक बोलत असतील, ते आपल्याला नाही माहिती, ज्याच्याकडे जास्त पैसे ऑब्विसली तिथं घेत असतील. बट नॉर्मली गोल्ड मेजर करतो आपण ग्रॅममध्ये. ओके, और अजून एक गोष्ट मिलीग्रॅममध्ये. M स्टँड फॉर मिली. ओके, M स्टँड फॉर मिली. त्यानंतर पाहू आपण, ते प्रेफक्स आहेत ॲक्च्युली, नंतर बघू.
मिलीग्रॅममध्ये. मग ज्यावेळेस तुम्ही स्मॉल मेजरमेंट करता त्यावेळेस तुम्ही काय सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, मीटर किलोग्रॅम सेकंड. शुगरचा आता एक्झाम्पल घेतलं आहे मी. ओके, आपण शुगर ग्रॅममध्ये पण मेजर करतो. 500 ग्रॅम तुम्हाला ज्या अर्धा किलो घ्यायचे असेल 1/2 kg तर आपण त्याला म्हणतो 500. तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर आपण 1 kg 2 kg 3 kg. बघा जास्त असेल 1 kg 2 kg 3 kg. थोडी कमी असेल स्मॉल मेजरमेंटवर येतो आपण इथून इथं ग्रॅम. सेकंड ऑलवेज आठवण ठेवा. आता तिघं सिस्टम किंवा फोर्थची सिस्टम SI, चारही सिस्टमसाठी टाईम इज ऑलवेज मेजर इन सेकंड. त्याचे बिग युनिट यूज केलं जात नाही, आवर और मिनिट. चारही सिस्टममध्ये सेकंडच इन्क्लूड केलं आहे. ओके, आणि हे डिफाईन आहेत, हे बनवलेलं सिस्टम आहेत. हेच का असं नाही, ज्यांनी ज्यावेळेस ॲनालिसिस करायचं ठरवलं, ज्यावेळेस मेजरमेंट करायचं ठरवलं तर सर्वांसाठी आधी कसं होतं, सर्व युनिट यूज करायचं, कोणी कोणतं युनिट. पण त्यांनी त्या सिस्टम की लार्ज असेल तर मी हे यूज करेन, मिडलमध्ये असेल मेजरमेंट ना खूप जास्त मेजरमेंट आहे का खूप कमी आहे तर मी हे यूज करेन, आणि स्मॉल मेजरमेंट असेल तर मी हे यूज करेल. लास्ट वन फूट, ऑब्वियसली युनिट ऑफ लेंथ. आपण म्हणतो आपल्या घराच्या पुढे 10 फूट एवढी जागा आपण सोडली. नंतर पाऊंड. पाऊंड कुठं यूज होतं, पाऊंड हे मासचे युनिट आहे आणि ते कुठे यूज होतं, त्यावेळेस तुम्ही असं ऐकलं असेल एखादं कंटेनर ज्यावेळेस उचलतात, मूव्ही पाहिला असेल तुम्ही एखाद्या वेळेस, ज्यावेळेस काय म्हणतात आपण क्रेन लावून ज्यावेळेस कंटेनर उचलतात, त्या कंटेनरचे जे वेट असतं ना ते पाऊंडमध्ये घेतलं जातं. ते कशामध्ये घेतलं जातं, पाऊंडमध्ये घेतलं. एकमेकांमध्ये कन्वर्शन आहे. ते कन्वर्शन फॉर्म्युला बुकमध्ये दिलेले आहेत सर्वांचे, की ग्रॅम की 1 kg इज इक्वल टू वॉट 1000 ग्रॅम. हे कन्वर्शन दिलेले आहेत पाऊंडचे काय आहे काय नाही. आपल्यासाठी इम्पॉर्टंट ग्रॅम किलोग्रॅमपर्यंत. फूट, पाऊंड अँड सेकंड हे तिघं सिस्टम होते. आता नेक्स्ट लास्ट वन अँड मोस्ट यूजफुल फॉर अस अँड इन द वर्ल्ड, पूर्ण वर्ल्डसाठी यूज केले जाते, ही म्हणजे SI. आता SIचं लॉंग फॉर्म नोट्समध्ये जे दिलं आहे, नोट्समध्ये दिलं आहे मी सिस्टम इंटरनॅशनल. ॲक्च्युली ते एकदम ॲज नाव जसं म्हणजे शॉर्ट फॉर्म जसं तसंच आहे तसंच लॉंग फॉर्म दिलं गेलं आहे. याचे जे लॉंग फॉर्म आहे ते असं आहे, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट, नेम इज इंडिकेट इंटरनॅशनल. इन 1971 1971 इन 1971 14th जनरल कॉन्फरन्स झाली वेट अँड मेजरमेंटबद्दल. आय थिंक इट वॉज होल्ड इन इंग्लंड. ओके, एका USA असेल. तर तिथं एक जनरल कॉन्फरन्स झाली आणि त्या दिवशी त्या कॉन्फरन्समध्ये डिसाईड केलं गेलं की पूर्ण वर्ल्डमध्ये एक कॉमन सिस्टम ऑफ युनिट यूज करू आपण. CJS आहे, MKS आहे आणि FPS आहे. बट त्यांनी त्यावेळेस ठरवलं की एक कॉमन सिस्टम ऑफ युनिट मेजर करू आपण, आणि त्याला म्हटलं आता इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. त्यावेळेस त्यांनी त्याचं नामकरण केलं की त्याला म्हणू आपण इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. आणि याच्यामध्ये जे बेसिक युनिट यूज केले जातील ते म्हणजे हे आहेत, मीटर, किलोग्रॅम, सेकंड. हे इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड युनिट आहेत. असं एक कॉमन सिस्टम पूर्ण वर्ल्डसाठी सर्व जेवढे नेशन्स आहे सर्वांसाठी एक कॉमन सिस्टम हे डिसाईड करण्यात आलं. कोणतंही मेजरमेंट जे केलं जाईल ते याच्यामध्ये केलं जाईल. ज्यावेळेस रेफरन्स लेवल किंवा कॉमन लेवलमध्ये कॉमन लँग्वेजमध्ये ज्यावेळेस बोललं जाईल इंटरनॅशनली त्यावेळेस याच्यामध्ये बोललं जाईल. ओके, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो ना, वी हॅव टू कन्वर्ट ऑल युनिट्स इन द SI सिस्टम. याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करावे लागतं आधी आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व करायचे. मीटर, किलोग्रॅम, सेकंड. आणि ओके, याच्यात इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिटमध्ये मीटर, किलोग्रॅम, सेकंडमध्ये अजून 4 युनिट्स आहेत. ते आपण मी नंतर बघू क्लासिफिकेशन नंतर. फक्त आतापर्यंत काय, फर्स्ट सिस्टम, सेकंड, थर्ड, फोर्थ
दिस इज अ वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड कॉमन सिस्टम आहे पूर्ण सर्व नेशनसाठी. सेंटीमीटर स्मॉल मेजरमेंटसाठी, मिडल मेजरमेंटसाठी, आणि हीच सिस्टम त्यांनी ठेवली. पण त्याच्यात +2 मेजरमेंट येतात, +2 युनिट्स येतात, ते मिळून ही तयार होते. ते नंतर बघू आपण, म्हणजे पण नेक्स्ट लेक्चरला येईल त्यावेळेस कळेल ते अजून. ओके. उसके बाद क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय बोललो मी, ज्यांना आपण फील करू शकतो त्या सर्व क्वांटिटीज. जस्ट लाईक टेम्परेचर. टेम्परेचरला आपण फील करू शकतो का? ऑब्वियस. माचीस असेल, माचीसची काडी पेटवा आणि बोटाला लावा, लगेच फील होईल. म्हणजे काय फील होतं? चटका लागतो आहे, हीट लागते, म्हणजे टेम्परेचर लागतं. ओके. टेम्परेचर इन्क्रीज झालं तिथलं, म्हणजे टेम्परेचर काय? फिजिकल क्वांटिटी. अजून फोर्स, कोणी तुम्हाला जो धक्का दिला तर तो डायरेक्टली फील होतो. ओके. म्हणजे फोर्स काय? फिजिकल क्वांटिटी. बट फिजिकल क्वांटिटी, क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्लासिफाईड इन 2 डिफरंट टाइप्स. फर्स्ट वन इज ॲक्च्युली फिजिकल क्वांटिटीचं क्लासिफिकेशन अजून वेगळ्या याच्याने पण केलं जातं. ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये येईल. स्केलर अँड व्हेक्टर. मे बी तुम्ही ऐकलं असाल 9th and 10th कुठे झालं असेल. स्केलर क्वांटिटी असतात आणि व्हेक्टर क्वांटिटी असतात. ते पण फिजिकल क्वांटिटीचे क्लासिफिकेशन आहे. बट आपल्याला ह्या चॅप्टरसाठी अकॉर्डिंग टू युनिट्स फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाईड इन 2 टाइप्स. फर्स्ट वन इज अ फंडामेंटल क्वांटिटीज. समटाइम्स इज ऑल्सो कॉल्ड एज बेसिक क्वांटिटीज. काय? फंडामेंटल. और बेसिक. बेसिक म्हणजे एकदम बेस असतील, बेसच्या क्वांटिटीज असतात. ओके. फंडामेंटल क्वांटिटीज कोणाला म्हणतात किंवा बेसिक क्वांटिटी कोणाला म्हणतात? विच आर डू नॉट डिपेंड ऑन अनदर. त्या दुसऱ्यावर डिपेंड नाही करत. ज्या ज्या क्वांटिटीज आहे अशा ज्या दुसऱ्यावर डिपेंड नाही करत त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. अँड सेकंड क्लासिफिकेशन जे थोडंसं इकडे लिहितो आहे मी, क्या इथे लिहितो जाऊन. सेकंड क्लासिफिकेशन जे ते म्हणजे डिराइव क्वांटिटीज. मायनर डिफरन्स दोघांमध्ये. फर्स्ट वन इज फंडामेंटल क्वांटिटीज डू नॉट डिपेंड अपॉन अदर. दुसऱ्या क्वांटिटीजवर अदर क्वांटिटीज घेऊया. ज्या दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड नाही करत त्याला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. आणि एक्झॅक्टली अपोजिट डेफिनेशन याची काय असेल मग? डिपेंड ऑन अदर क्वांटिटी. depend on other quantities. Okay, sorry, do not depend on other quantities, depend on other quantities. Obviously this depends on fundamental quantities. Fundamental 7 quantities आहे. टोटल किती क्वांटिटीज आहे फंडामेंटल? तुम्ही फंडामेंटलचा विचार केला फक्त तर ते आहे 7 क्वांटिटीज. फर्स्ट वन इज लेंथ. फर्स्ट वन काय आहे? लेंथ. सेकंड मास. आधी लिहून घेतो नंतर सांगतो तुम्हाला. थर्ड टाइम. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फोर्थ टेम्परेचर. फिफ्थ इलेक्ट्रिक करंट. सिक्स luminous intensity. And 7 amount of substance. ह्या 7 क्वांटिटीज जे आहे ना ह्या कोणावरही डिपेंड करत नाही, ह्या स्वतः आहेत.
आता असं म्हणणार का तुम्ही याची लेंथ दुसऱ्या कोणावर डिपेंड आहे, कोणत्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहे? नाही. याच्या मास आहे, त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो आहे, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल आउट होतो आहे, म्हणून त्याला वेट मिळतं आहे, म्हणजे त्याचे काहीतरी मास आहे. ओके. टाईम कोणावर डिपेंड करतो का? कधीच डिपेंड नाही करत. टेम्परेचर कोणावर डिपेंड, आता तुम्ही असं म्हणणार की हीटला अगर टेम्परेचर येतं, हां, पण टेम्परेचर डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी ॲक्च्युली. नेक्स्ट, इलेक्ट्रिक करंट. ल्युमिनस इंटेन्सिटी इज अ डिफरंट वर्ड फॉर यू मे बी. ओके. हे आपण ऑप्टिक्समध्ये शिकणार आहात. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे अमाऊंट ऑफ पॉवर इन अ लाईट. वेवलेंथ, एका पर्टिक्युलर वेवलेंथच्या लाईटमध्ये किती पॉवर असते ती म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी. ॲक्च्युली आपण ऑप्टिक्समध्ये शिकू दे, बट इट इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी. इट डज नॉट डिपेंड्स ऑन अदर. अँड लास्ट वन इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स. किती सबस्टन्सचे म्हणजे किती एखादा सबस्टन्सचे अमाऊंट किती, हे आणि हे वेगळं आहे. ओके. मास आणि हे वेगळं आहे. द अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑल्सो डू नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटीज. दिस सेवन्स आर फंडामेंटल क्वांटिटीज. अँड व्हेन एव्हर वी टॉक अबाउट डिराइव, मग डिराइव क्वांटिटीज कोणते आहे? साधे सिम्पल स्पीड. आपण ज्यावेळेस बाईकवर असतो त्यावेळेस आपला जे बाईकचे मीटर आहे ते स्पीड दाखवतं. काय दाखवते? किती वेळेमध्ये किती किलोमीटर डिस्टन्स कवर केला तुम्ही, किती डिस्टन्स किती वेळेमध्ये कवर केलं, मीन्स डिस्टन्स अपॉन टाईम. आता त्या डिस्टन्स म्हणजे काय? लेंथ, बरोबर आहे ना. डिस्टन्स लेंथमध्ये मेजर करणार ना आपण, सेंटीमीटर मीटरमध्ये. टाईम बघा, दिस इज, याला आपण असं म्हणू शकतो लेंथ अपॉन टाईम. जास्त क्लिअर होईल लगेच. लेंथ काय? फंडामेंटल आहे. टाईम काय? फंडामेंटल आहे. स्पीड कोणावर डिपेंड करतो आहे? लेंथवर पण टाईमवर. टाईम चेंज झाला, स्पीड चेंज झाला, लेंथ चेंज झाली, स्पीड चेंज झाला. म्हणजेच हा कोणावर डिपेंड करतो आहे? टू फंडामेंटल क्वांटिटीजवर. आणि अशा क्वांटिटीला म्हणतात डिराइव क्वांटिटीज. डिराइव मीन्स डिराइवेबल, त्याला डिराइव करावं लागणार आहे आपल्याला. लेंथला तुम्ही डिराइव नाही करणार आहे. लेंथला काय करणार आहे? तुम्ही मेजर करून घेईल, झाली लेंथ. टाईमला काय? ओके, मी बघून घेईल 2 hours. बट whenever we talking about measurement of this quantity speed, we have to measure first length. तुम्ही किती डिस्टन्स कवर केलं त्याची लेंथ, अँड देन किती वेळेमध्ये कवर केलं. मग तुम्हाला दोघांचं मेजर करावं लागेल. त्या दोघा मेजरमेंट करून तुम्हाला त्याचे डिवायडेशन करून म्हणजे डिराइव करणार मी एक डेरिवेशन येईल, त्याचं स्मॉल डेरिवेशन येईल. याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू फाईंड करेल, त्याची व्हॅल्यू फाईंड करेल, दोघांना पुट करेल, त्यांचा रेशो फाईंड करेल, मग स्पीड येईल. सो डिराइव क्वांटिटी. अनदर थिंग्स, अजून दुसरा क्वांटिटी बघायला तर फोर्स. आता फोर्सची डेफिनेशन तुम्हाला माहीत नसेल किंवा माहिती असेल, बट आपल्याला येणार आहे 5th and 5th चॅप्टरमध्ये का 4th चॅप्टरमध्ये येणार आहे फोर्स. बट फोर्सची डेफिनेशन काय आहे? मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके. ते आता मास फंडामेंटल क्वांटिटी. ओके. फोर्स फंडामेंटलवर डिपेंड आहे. ॲक्सेलरेशन काय? डिराइव आहे का फंडामेंटल आहे? 7मध्ये नाही म्हणजे ऑब्वियसली सर इथं डिराइव क्वांटिटी. ऑब्वियसली दिस इज द डिराइव क्वांटिटी. आणि ॲक्सेलरेशनची डेफिनेशन येते चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. व्हेलॉसिटीमध्ये किती चेंज आला, व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड, स्पीडमध्ये किती चेंज आला किती वेळेमध्ये. म्हणजे समजा 1 PM to 2 PM एका 1 hour तुम्ही ट्रॅव्हल करतायत बाईकवर, तर तुम्ही स्पीड तर ऑब्वियसली ॲक्सेलेटर हे कमी जास्त होत असतं, स्पीड हे तर किती चेंज आला त्या स्पीडमध्ये, ती क्वांटिटी म्हणजे ॲक्सेलरेशन आहे. येणार आहे कायनेमॅटिक्समध्ये सर्व येणार आहे की ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय. बट इथं जस्ट क्वांटिटी काय ती ते बघून घ्या. म्हणजेच काय इथं स्पीड अपॉन टाईम आहे. स्पीड का होता? डिराइव क्वांटिटी. ऑब्वियसली ॲक्सेलरेशन डिपेंड्स ऑन 2 अनदर क्वांटिटीज. दिस स्वतः त्याला डायरेक्टली तुम्ही ॲक्सेलरेशनने मेजर करू शकता. तुम्हाला मेजर करायचे असेल तर तुम्हाला व्हेलॉसिटी मेजर करायला लागेल आणि टाईम मेजर करायला लागेल. मग दोघांच्या रेशो घेणार त्यावेळेस तुम्हाला ॲक्सेलरेशन. म्हणजे ही स्वतःवर डिपेंड आहे का नाही, ही दोघांवर डिपेंड आहे. याच्यामध्ये हा एक तर फंडामेंटल आहे, व्हेलॉसिटी डिराइव आहे. व्हेलॉसिटी परत गेले तुम्ही तर लेंथ अपॉन टाईम म्हणजे दोघं फंडामेंटल. म्हणजे डिराइव क्वांटिटी तुम्ही जर त्याला एक्सप्रेस करायचा विचार केला डिराइव क्वांटिटीला, तर यू कॅन एक्सप्रेस इट इन टर्म्स ऑफ बेसिक क्वांटिटी. तुम्ही ज्याला एक्सप्रेसच करत गेले तर फायनलमध्ये याची डेफिनेशन तुम्हाला इन टर्म्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज मिळेल. कारण बघा ॲक्सेलरेशन इज इक्वल टू V अपॉन टी. टी इज अ फंडामेंटल. V म्हणजे स्पीड. स्पीडची डेफिनेशन पाहिली लेंथ अपॉन टाईम. लेंथ पण फंडामेंटल, हा बी फंडामेंटल, हा फंडामेंटल. फायनली सर्व क्वांटिटी फंडामेंटल.
बेसिक क्वांटिटी. म्हणून यांना म्हणतात की हा एक बेस आहे, म्हणून यांना म्हणतात बेसिक क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड्स ऑन अदर. डिराइव्ह क्वांटिटीज डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटीज. इट्स मे बी डिराइव्ह, इट्स मे बी फंडामेंटल. फायनली अगर तुम्ही पूर्ण एक्सप्रेस केलं इट मस्ट म्हणजे मस्टपेक्षा म्हणण्यापेक्षा ती फंडामेंटलच असेल. तुम्ही कोणतीही डिराइव्ह क्वांटिटी पूर्ण एक्सप्रेस करायचं त्याला, प्रत्येक फॉर्म्युला एक्सप्रेस करायचं. जसं आता इथं वेलॉसिटी येते, वेलॉसिटीची पर डेफिनेशन पुट केली तुम्ही, पुट करत गेलं तर तुम्ही फायनल फंडामेंटलवरच जाऊन पोचणार आहे. ओके, हे त्याचे क्लासिफिकेशन आहे फिजिकल क्वांटिटीचं. आता युनिटचे पण क्लासिफिकेशन आहे का? येस, ऑब्विसली युनिटचे पण क्लासिफिकेशन आहे. मग युनिटचे क्लासिफिकेशन काय? सेम. फंडामेंट ह्या ज्या क्वांटिटीज त्याचे जे युनिट आहेत त्यांना म्हणतात फंडामेंटल युनिट्स. आणि ह्या ज्या क्वांटिटी आहेत याचे जे युनिट असतील ते असतील डिराइव्ह युनिट. ओके, मग फंडामेंटल युनिट्स किती येतील? फंडामेंटल युनिट्स येतात 7 लेंथसाठी. ओके, काय येईल? मीटर. मास किलोग्रॅम. कोणती सिस्टम आहे? हे SI. ऑलवेज आज नंतर आठवून ठेवायचे, कोणतीही क्वांटिटी दिली असेल तर त्याचे युनिट आपल्याला कशामध्ये मेजर करायचे आहे, कशामध्ये म्हणजे प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना किंवा तुम्ही थेरी बी लिहित असाल तर त्याचे युनिट SI सिस्टममध्ये लिहायचे, कारण SI सिस्टम ही इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड सिस्टम. ओके, किलोग्रॅम. टाईमसाठी युनिट काय आहे? सेकंड. टेम्परेचर, टेम्परेचरसाठी युनिट काय आहे? केल्विन. SI युनिट आहे केल्विन. ओके, CGS का असेल? डिग्री सेल्सिअस. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटसाठी युनिट आहे एम्पियर. ल्युमिनस इंटेन्सिटी याच्यासाठी SI युनिट येतं कॅन्डेला. ओके, अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी युनिट येतं मोल. 1 मिनिट, तुम्हाला दिसतंय का? ओके, अमाऊंट ऑफ सबस्टन्सचे युनिट येतं मोल. ओके, दिस इज द पार्ट ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला येणारच आहे आणि आपल्याला पण येईल ते, पण ज्यावेळेस ते थेरी चॅप्टर आहे त्याच्यामधला पार्ट येतो आणि हा आपण ऑप्टिक्समधला पार्ट आहे, त्यावेळेस हे दोघं आपण डीपमध्ये बघणार. सध्या हे पण इलेक्ट्रिक करंट पण एक इलेक्ट्रिसिटी चॅप्टर त्याच्यामध्ये येणार आहे. बट फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत? तर 7 तुम्हाला क्रॅम्प करून ठेवायच्या, तुम्हाला माहिती असायला. याच्या शॉर्ट मीटरच्या स्मॉल m, केल्विनच्या किलोग्रॅम होता ना, kg. सेकंडच्या S, केल्विनच्या कॅपिटल K, एम्पियरच्या A, कॅपिटल A, कॅन्डेलाच्या CD, अँड मोलच्या MOL, शॉर्ट फॉर्म. ओके, युनिट लिहिताना. आता फंडामेंटल युनिट्स कोणाला म्हणतात? फंडामेंटल युनिट्स आर दोज युनिट विच करस्पॉन्डिंग टू फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीजचे जे युनिट आहे त्यांना म्हणतात फंडामेंटल युनिट्स. अदर डेफिनेशन सिमिलर टू डेफिनेशन ऑफ दिस. फंडामेंटल क्वांटिटीज डू नॉट डिपेंड ऑन अदर, जस्ट लाईक फंडामेंटल युनिट्स डू नॉट डिपेंड ऑन अदर्स. कोणावर डिपेंड करत नाही. किलोग्रॅम किलोग्रॅमच असेल ऑलवेज. बट व्हेनेवर यू टॉक अबाउट डिराइव्ह युनिट्स, डिराइव्ह युनिट्स आर डिपेंड्स ऑन फंडामेंटल. डिराइव्ह युनिट्स मे बी डिपेंड्स ऑन डिराइव्हवर पण डिपेंड करतो, पण तुम्ही पूर्ण एक्सप्रेस केलं तर ते फंडामेंटलमध्ये येईल. फॉर एक्झाम्पल आपण डिराइव्ह क्वांटिटी कोणती घेतली ती? स्पीड. स्पीडची डेफिनेशन का होती? लेंथ अपॉन टाईम. ओके, आता स्पीडचे युनिट काय आहे? स्पीडचे युनिट येतं, लेंथचे युनिट का असेल? मीटर. टाईमचे युनिट्स का असेल? सेकंड. तर त्याचे युनिट येतं मीटर पर सेकंड. ओके, स्पीडचे डायरेक्ट हे युनिट. तर स्पीडच्या युनिटला पर्टिक्युलर नाव नाही, पर्टिक्युलर नेम नाही. बट आता स्पीडचे युनिट जे पण असेल डिराइव्ह युनिट आहे आणि ते म्हणजे काय? मीटर अँड सेकंड, दोघांवर डिपेंड करते. बट तुम्ही फक्त लेंथचे युनिट बघितलं आहे, दिस इज द फंडामेंटल क्वांटिटी, तर मीटर आहे. कोणावर डिपेंड करतं आहे का ते? तुम्ही मीटरला परत एक्सप्रेस नाही करू शकत, पण स्पीडच्या युनिटला एक्सप्रेस करता येतं इन टर्म्स ऑफ फंडामेंटल. अनदर एकदम बेस्ट एक्झाम्पल, फोर्स. मास इंटू ॲक्सेलरेशन. एकदम ह्याचे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे का नाही? आय डोंट नो, बट ते कळलं
मास इंटू ॲक्सेलरेशन, मासचे युनिट के जी. ओके, ॲक्सेलरेशनचे युनिट बघा, ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड अपॉन टाईम. फक्त एवढं लक्षात घ्या. इथं काय शिकणार तुम्ही बघा, युनिट हे जे चॅप्टर आहे याच्यामध्ये युनिट अँड डायमेन्शन नावाचे एक कन्सेप्ट आहे, ते एकदम इम्पॉर्टंट आहे. डायमेन्शनवर क्वेश्चन असतो, पण ह्या गोष्टी तुम्ही ना थ्रूआउट द सिलेबस शिकत जाणार आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये एक नवीन क्वांटिटी तुम्ही काहीतरी, आता जसं 4th चॅप्टरमध्ये फोर्स शिकणार त्यावेळेस तुम्हाला त्याचे युनिट काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, डेफिनेशनवर युनिट काय आहे, डायमेन्शन काय येतं, हे चॅप्टर परत परत क्लिअर होत जातं. आता तर डायरेक्टली मी क्वांटिटी घेतो फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, पण हे कसं आलं मग हे तुम्हाला 4th चॅप्टरमध्येच कळणार आहे, कारण त्यावेळेस आपल्याला आहे. पण आधी त्याचे युनिट कसं आहे म्हणून ते युनिटची इन्फॉर्मेशन, हे बेसिक चॅप्टर आहे एकदम. फर्स्ट चॅप्टर म्हणजे एकदम बेसिक चॅप्टर. प्रत्येक गोष्टीला काहीतरी मेजर करण्यासाठी युनिट लागतं, एक स्टँडर्ड लेवल येते, आणि त्यासाठी मग कोणत्या गोष्टीचं कोणतं युनिट आहे, कोणत्या क्वांटिटीसाठी कोणतं युनिट आहे, एवढं. आता याची बेसिक डेफिनेशन मास इंटू ॲक्सेलरेशन. मासची ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. व्हेलॉसिटी आणि स्पीड सिंगल क्वांटिटी, सेम क्वांटिटी. नंतर सांगेल की त्याच्यामध्ये मायनर डिफरंट काय, बट स्पीड आणि व्हेलॉसिटी एकच आहे सपोज, आता तरी सपोज. ओके, स्पीडचं युनिट काय होतं मग, मीटर पर सेकंड. टाईमचे युनिट सेकंड. म्हणजे ॲक्सेलरेशनचे युनिट काय आलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. लुक ॲट देअर. का होता, मास इंटू मासचे युनिट के जी, ॲक्सेलरेशनचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे पूर्ण युनिट कसलं आहे, फोर्सचे. बट फोर्सचे युनिट, फोर्सचा शोध कोणी लावला आहे तर तो न्यूटनने लावला आहे, म्हणून त्याचे युनिट न्यूटन आहे. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर सेकंड स्क्वेअर. दिस इज अ SI युनिट. ओके, न्यूटन काय आहे, SI युनिट आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर. बघा आता 1 न्यूटन काय आहे, SI युनिट ऑफ फोर्स आहे. हे जे युनिट आहे ना हे डिराइव्ह युनिट्स आहे, याला आपण एक्सप्रेस करू शकतो इन टर्म्स ऑफ फंडामेंटल. kg मासचे युनिट आहे, मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी, सो kg इज अ फंडामेंटल युनिट. मीटर लेंथचे युनिट आहे, लेंथ द फंडामेंटल क्वांटिटी, सो मीटर पण फंडामेंटल युनिट. सेकंड स्क्वेअर आहे, सेकंड टाईमचे युनिट आहे, टाईम इज फंडामेंटल क्वांटिटी, सेकंड इज अ फंडामेंटल युनिट. म्हणजे डिराइव्ह युनिट्सला आपण फंडामेंटलमध्ये एक्सप्रेस केलं. ओके, म्हणजे फोर्सचे जे युनिट आहे हे डिपेंड करतं आहे यांच्यावर. इट कॅन बी स्प्लिट. डिराइव्ह युनिट्स कोणाला म्हणतात माहिती आहे का, जे स्प्लिट करू शकतो, याला आपण स्प्लिट करून दिलं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे SI आहे. मग तुम्ही म्हणणार की CJS युनिट काय आहे, दोनच युनिट्स यूज केले जातात आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये. हे जे आहे फूट पाऊंड हे यूज होत नाही. MKS म्हणजेच काय, SI. ही सिस्टमला SI म्हटलं गेलं आहे, त्याच्यात 2 युनिट ॲड केले जातात, ते नंतर बघू. CJS युनिट कोणतं, मग आपल्याला हे आणि हे इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेममध्ये CJS दिलेलं असेल तर SI मध्ये कन्वर्ट करावं लागतं तुम्हाला. आता CJS मध्ये हे कसं आहे, तर फोर्सच्या CJS युनिट येतं 1 डाईन, म्हणजे डाईन येतं. काय, फोर्सच्या CJS युनिट डाईन येतं. मग याला जर स्प्लिट करायचे असेल तर CJS मध्ये आपण हे सर्व लिहू. किलोग्रॅमच्या जागेवर CJS येतो ग्रॅम. ओके, मीटरच्या जागा आपण CJS मध्ये काय घेतो, सेंटीमीटर. स्मॉल सिस्टम घेतो. आता स्मॉल स्पीड, तुम्ही एकदम थोडासा फोर्स लावला तर त्याला मी CJS मध्ये एक्सप्रेस करेन. स्मॉल फोर्स आहे ना, स्मॉल क्वांटिटी मेजर करायची असेल तर मी CJS यूज करतो. लार्ज क्वांटिटी मेजर करायची असेल तर मी MKS किंवा FES यूज करेल. MKS किंवा मग SI असेल तर SI. स्मॉल फोर्स लावला असेल तर मी CJS यूज करेल, म्हणजे CJS फोर्सचे CJS युनिट घेईल, ते म्हणजे काय, डाईन. मग 1 डाईन डिराइव्ह युनिट आहे, त्याला एक्सप्रेस मी फंडामेंटलमध्ये कसं करतो आहे, हे kg आहे, इथं ग्रॅम झाला. मीटर आहे, इथं सेंटीमीटर होईल. सेकंड आधीच सांगितलं मी, CJS घ्या, MKS घ्या, कोणत्याही चारीमध्ये टाईमचे युनिट कॉमन घेतलं आहे ते म्हणजे सेकंड. सर हा येईल तुमच्या सेकंडच्या स्क्वेअर. लुक ॲट दिस. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हा तुमच्या CJS युनिट, हा तुमच्या SI युनिट. एकंदरीत असं म्हणणं आहे की फंडामेंटल युनिट्स जे आहेत याचे युनिट ते स्प्लिट नाही होत, एक्सप्रेस नाही करतात दुसऱ्यामध्ये, ते स्वतःचे असतात, ते स्वतः डिफाईन आहेत डायरेक्ट. बट हे काय, यांना आपण एक्सप्रेस करतो इन टर्म्स ऑफ फंडामेंटल.
ओके. और ठीक आहे, आजसाठी एवढं पुष्कळ आहे. नंतर आपण युनिटबद्दल अजून एक दोन काहीतरी युनिट कसं लिहायचं, ॲनालिसिस करताना कॅल्क्युलेशन जास्त करता याच युनिटचे काहीतरी एक रूल्स आहेत की कॅपिटल वर्ड म्हणजे कॅपिटलायझेशन केव्हा करायचं, किंवा स्मॉल लेटरमध्ये कसं लिहायचं किंवा कॅपिटल लेटरमध्ये केव्हा लिहायचे, हे त्याचे रूल्स आहेत, ते उद्या बघू आपण. मग आज काय पाहिलं, नवी द रिजमेंट युनिट अँड मेजरमेंट आपलं चॅप्टर आहे. युनिट म्हणजे काय, स्टँडर्ड लेवल विच यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी. कोणतीही फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्याचं स्टँडर्ड लेव्हल असते, त्याला म्हटलं जातं युनिट. ओके. मेजरमेंट म्हणजे तर माहिती आहे आपल्याला. नाव त्याच्यानंतर आपण फिजिकल क्वांटिटी कोणा म्हणणार, जी क्वांटिटीला आपण फील करू शकतो. जस्ट लाईक स्पीड आहे, कोणती क्वांटिटी, करंट आहे. तुम्हाला करंट हे फिजिकल क्वांटिटी का नाही चेक करायचं असेल, एकदम इझिली चेक करतात. आपला जो बोर्ड असतो स्विच ऑन करा आणि वायर पकडून घ्या, लगेच फील होईल. म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी. करू नका, ओके. आता तिथे उभं राहा. फिजिकल क्वांटिटी म्हणजे फील करू शकतो. त्याच्यानंतर युनिट, आताच बोललो मी ऑब्वियसली. देन सिस्टम ऑफ युनिट सिस्टम ऑफ युनिट का बनवलं गेलं, ते का डिफाईन करण्यात आलं. कारण कधी आपण लहान स्मॉल मेजरमेंट करतो, तर कधी आपण बिग मेजरमेंट करतो. सेम युनिट यूज करणार आपण, तर कॅल्क्युलेशन हे हार्ड होत जातं. मीन्स कन्व्हिनियन्ससाठी युनिटला एक सिस्टममध्ये पुट करण्यात आलं. त्या सिस्टममध्ये मोस्टली म्हणजे ते सिस्टम डिफाईन करताना तीनच फिजिकल क्वांटिटीचे युनिट यूज केले गेले. फर्स्ट वन लेंथ, मास अँड सेकंड. फोर्स सिस्टम आहेत. फोर्समध्ये आधी तर तीनच होत्या. स्मॉल मेजरमेंट करायचे असेल तर CGS यूज करतो आपण, त्याच्यामध्ये सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. मिडल मेजरमेंट असेल म्हणजे बिग खूप मोठं पण नाही तर MKS, मीटर, किलोग्रॅम, सेकंड. अँड खूप मोठं असेल तर फूट, पाऊंड, सेकंड. आपल्यासाठी एवढं इम्पॉर्टंट नाही आहे अकॉर्डिंग टू सिलेबस किंवा अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम्स. फोर्थ सिस्टम काय आलं, तर इंटरनॅशनली एक कॉमन सिस्टम ठेवायचं होतं त्यांना. म्हणून त्यांनी ठरवलं की पूर्ण वर्ल्डमध्ये एक कॉमन सिस्टम कन्सिडर केलं जाईल. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट मेजर करून इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही रिप्रेझेंट करणार, तर यू हॅव टू यूज दिस. ओके, यू हॅव टू यूज दिस. SI युनिट म्हणजे त्याचे लॉंग फॉर्म जे पाहिलं तुम्ही, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. तिथं डायरेक्टली मी नोट्समध्ये काय दिलं आहे, सिस्टम इंटरनॅशनल. ओके, ते काही बुक्समध्ये तसं यूज करतात. आणि याचे लॉंग फॉर्म खरं काय, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. ओके. देन क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. येस, फिजिकल क्वांटिटी कॅन बी क्लासिफाईड. फर्स्ट वन, या चॅप्टर अकॉर्डिंग टू दिस चॅप्टर फिजिकल क्वांटिटी क्लासिफाईड इन 2 डिफरंट टाइप्स. One is the fundamental quantities, second one is the derived quantities. Other classification पण आहे, ते म्हणजे स्केलर अँड व्हेक्टर, डायमेन्शन अँड डायमेन्शनलेस, अशा 3 वेगवेगळ्या वेने क्लासिफाईड केलं जातं. बट सध्या आपला फर्स्ट वे काय आहे, फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या, त्या डिपेंड नाही करत दुसऱ्यावर, स्वतः असतात. ते काही लोक असतात ना, मी स्वतः आहे तसं आहे. फंडामेंटल क्वांटिटीज डज नॉट डिपेंड्स ऑन डू नॉट डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटीज. ओके, ते किती आहे, 7 आहेत. फर्स्ट वन इज लेंथ, मास, फर्स्ट लेंथ, सेकंड मास, नंतर टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सस्ट. ऑल ऑफ दिस आर फंडामेंटल क्वांटिटीज. करस्पॉन्डिंग युनिट्स जे त्यांचे, त्यांना म्हणणार आपण फंडामेंटल युनिट्स. जस्ट लाईक फंडामेंटल क्वांटिटी, त्यांना म्हणणार फंडामेंटल युनिट. कुठे गेलं, ओके. त्याचे करस्पॉन्डिंग आहे 7 क्वांटिटीचे करस्पॉन्डिंग युनिट त्यांना. आता डिराइव्ह क्वांटिटी काय, डिराइव्ह क्वांटिटी दुसऱ्यावर डिपेंड करतात. फॉर एक्झाम्पल स्पीड आपण घेतला, फोर्स, प्रेशर म्हणजे काय, प्रेशरची डेफिनेशन काय, ते फोर्स अपॉन एरिया. एखाद्या स्मॉल एरियावर तुम्ही किती फोर्स अप्लाय करतात, तो फोर्स त्या पर एरिया किती एरियावर किती फोर्स ॲक्ट केला, तो म्हणजे प्रेशर इज ऑल्सो डिराइव्ह क्वांटिटीज. कारण एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ 2 फोर्स अँड एरिया, 2 क्वांटिटीवर डिपेंड करतो, तो म्हणजे डिराइव्ह क्वांटिटी. कोणतीही क्वांटिटी जी डिपेंड करते अनदर क्वांटिटीवर, ती म्हणजे डिराइव्ह क्वांटिटी. अँड करस्पॉन्डिंग युनिट्स, आता याचे युनिट जे पण असेल ते, याचे युनिट येतं पास्कल, डिराइव्ह क्वांटिटीचे जे युनिट असतील ते युनिट आपण म्हणणार डिराइव्ह युनिट. ते एक्सप्रेस करता येतात इन टर्म्स ऑफ फंडामेंटल. ओके, लुक ॲट दिस. 1 न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स विच कॅन एक्सप्रेस इन दिस.
अजून डिराइव्ह युनिट्स बघायचे असेल तुम्हाला तर डिराइव्ह क्वांटिटी एनर्जी पण आहे. एनर्जी म्हणजेच काय ॲक्च्युली वर्क डन. एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू अ वर्क, काम करण्याची जी कॅपॅसिटी असेल त्याला म्हणतात एनर्जी. ओके, वर्क डन. याचे जे युनिट बघितलं तुम्ही तर जूल आहे. मे बी 9th and 10th मध्ये पाहिलं असेल तुम्ही. त्याची युनिट काय आहे? जूल आहे. आता तुम्ही 1 जूलचा विचार केला तर 1 जूलला तुम्ही एक्सप्रेस करू शकता इन टर्म्स ऑफ फंडामेंटल. त्याच्यासाठी तुम्हाला डेफिनेशन माहिती हवी. एनर्जी किंवा वर्क डन म्हणजे वर्क डनची डेफिनेशन. वर्क डनची डेफिनेशन किती? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एखाद्या बॉडीवर तुम्ही फोर्स ॲक्ट केला तर ती बॉडी किती मूव्ह झाली, त्याच्यात डिस्टन्स किती मूव्ह झाला, तर ते डिस्टन्स अँड फोर्स दोघांच्या मल्टिप्लिकेशन म्हणजे वर्क डन इथे घेतो मी. ओके, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. आता फोर्सचे युनिट काय आहे? न्यूटन आहे. डिस्टन्सचे युनिट काय आहे? डिस्टन्स म्हणजे लेंथ, त्याचे युनिट काय आलं? मीटर. हे वर्क डनचे युनिट. आता न्यूटनला परत कसं एक्सप्रेस करणार? के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हा तुमचा परत एक एक्स्ट्राचा मीटर. ॲक्च्युली हे पण तुम्ही 5th चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे. ते पण एक जस्ट आता बघा 1 जूल इज इक्वल टू के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, परत हा मीटर आहे. के जी फंडामेंटल युनिट आहे, मीटर फंडामेंटल आहे, सेकंड फंडामेंटल, मीटर फंडामेंटल. हा मीटर मीटर स्क्वेअर होऊन जाईल. ओके, म्हणजेच काय केलं मी? एनर्जीचे जे युनिट आहे वर्क डन आणि एनर्जीचे सेम युनिट येतं, ते जे युनिट आहे त्याला मी एक्सप्रेस करू शकलो इन टर्म्स ऑफ फंडामेंटल. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड डिराइव्ह युनिट्स अँड दिस क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, ठीक आहे. बाकीच्या नेक्स्ट लेक्चरला पाहू. हे बेसिक आहे. जे डबल ई म्हणा, स्टेट बोर्ड म्हणा, दोघं ठिकाणी कामात येणार आहे. JEE मध्ये एक क्वेश्चन, JEE म्हणा किंवा नीट म्हणा, याच्यामध्ये एक क्वेश्चन फिक्स असतो या चॅप्टरमधून, तो म्हणजे डायमेन्शनवर असतो मॅक्झिमम टाईम. तर डायमेन्शन तर येणार आहे पुढे काय, पण तुम्हाला युनिट माहिती पाहिजे. युनिट माहीत नसेल तर डायमेन्शन कळणारच नाही. ठीक आहे.